माझ्या जिंदगीत काय चालू होती मलाच कळत नव्हतं. सकाळी उठलो चहा कारी खाल्ली, चहा कारी खाऊन होत नाही परत पलंगावर आळून परत पडून घेतलं. त्याच्यानंतर थोड्या वेळात आपल्याला मम्मीने उठवलं. मम्मी म्हणे आपल्याला कढी काढायची म्हणे, कढीपत्ता घेऊन ये. मग काय किरण भाऊच्या घरी गेलो, कढीपत्ता घेऊन घरी आलो. कढीपत्ता मम्मीने दिला. बसलोच होतो की तर मम्मीने कढी भजी बनवले आणि खायला दिले. त्याच्यावर लस्सी दिली, लस्सी पिली. तर कस काय पब्लिक, मी पण्या ब्लॉगर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुण्याला स्वागत करतो. तर तुम्हाला माहीत राहतं की आज आपल्या घरी आपला पुतण्या यायला होता. मग काय तो त्याचेच व्हिडिओ टीव्हीवर पाहतात हसत होता. घरच्यांच्या डोक्यात काय होतं काय ना, पोरात लग्न होऊन जातं द्यायचं काय नाही, आपल्याला कढईतच खायला येईल. ते होत नाही. बाहेर आलो, बाहेरून बारदाना पडेल होता. तो बारदाना आपल्याला इथं आत राहत होता. मग काय 0 मिनिटं तुमच्या भावाने बारदाना आतून घेतला, पुन्हा मोकार लावत होतं. मग काय तेवढ्यात आपला पुतण्या आला आणि तिला आपली जुली होईल तिला खारी कवायला होता. ती म्हणतात ना, अंगात नेवळण चिमटा घेऊन पळ हटकून त्या जुलीची खोई कडून पाहायचा आणि माझ्याकडे यायचा. मग काय तुम्ही आता वेळा पाहिला मग तुम्हाला कळलं तुमचा भोकड चाललेला आहे रोज, आणि तुमचा कडवं तोडायला चालला होता. मग काय कडवाचं एकदम ओके कापून विपून घेतलं, ऊन मोकार लावत होतं. नाही डोकं दुखत होतं. मग काय थोड्याच्या तुमचा भाऊ काय घास आणायला गेला. सगळं काम आवरलं म्हणजे काय आता शेवटचं काम राहतं घास आणणे. मग काय तुमचा भाऊ घासाच्या रानाकडेच निघाला होता. घास घेऊन घरी आला, डायरेक्ट शाळेला टाकून दिलं एकदम ओकेमध्ये. आता काय आपली त्याची पेटपूजा करा म्हणून आपण आशेनं राळतो. सगळं काम झालं. तेवढं आपलं ऋषी राणाला म्हणे खळं चालू झालं म्हणे तिकडं. चल म्हणे आता खळं काय आपल्या चुलतेचा पहिला नंबर लागला होता. मग काय त्यांच्याच वावरात चालू होतं, त्यांचं खळं झालं. मग काय मशीन आपल्या रानात उतरलं होतं. मशीन एकदम क्वालिटी होतं. आपला काय भुसा एकदम भारीच झालेला होता. गहू पण एकदम क्वालिटी झालं यंदा. मग काय भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये.